भारतीय लोक जे आपण सगळी बाकीची जी आतापर्यंत कारणं बघितली, लष्करी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, त्याबद्दल सर्वात महत्त्वाचं कारण घडलं ते म्हणजे लष्करी कारण. इंग्रजांनी सर्वात महत्त्वाचं की लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव केला. इंग्रजांनी लष्कर भरती केली कारण भारतामध्ये एवढं सैन्य काही इंग्लंडहून ते आणू शकत नव्हते. भारतावरून काही लाखाचं सैन्य ते घेऊन आले, पण त्यांना सैन्य जास्त पाहिजे होतं आणि सैन्य भरती सुरू केली. भारतीय लोकांना सैन्यात घ्यायला त्यांनी सुरुवात केली. अनेक भारतीय सैन्य, अनेक जाती जमातीचे सैन्य, पगार मिळेल, नोकरी मिळेल या आशेने त्या ठिकाणी गेले. पण या सैनिकांमध्ये सुद्धा हे भेदभाव चालू होते. तुम्ही काळे सैनिक, हे गोरे सैनिक, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. ज्यावेळी लढाई व्हायची त्यावेळी लढताना मात्र युरोपियन सैनिक पुढे राहायचे नाहीये. पुढे राहायचे कोण? तर भारतीय सैनिक. मरायचे कोण? तर भारतीय सैनिक. आणि बलिदान करून सुद्धा त्यांना कुठलाही बहुमान इंग्रज देत नव्हते. पण इंग्रजांना मात्र एखादा युरोपियन मेला तर त्याचा बहुमान होत असे. ही भारतीय सैनिकांची एक प्रकारे मोठी अपमान होता, नाचक्की होती. त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार हा झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय सैनिकांनी किती पराक्रम गाजवला त्याला काही किंमत नाहीये, काही किंमत नव्हती. त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे की आम्ही लढतोय. भारतीय सैनिकांचा पदोपदी काही ना काही निर्बंध लादले गेले, धार्मिक निर्बंध लादले गेले. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहत होते, आपल्याला माहिती आहे. हिंदू धर्म तर मोठा धर्म होता, मुस्लिम धर्म होता, ख्रिश्चन धर्म होता, जैन धर्म होता, बौद्ध धर्म होता. पण यांनी काय केलं, ख्रिश्चन धर्मियांनी एकतर आपण प्रामुख्याने पहिलं काम त्यांनी केलेलं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा. भारत देश हा त्यांना पूर्ण ख्रिश्चन बनवायचा होता. जसं इस्लामी राजवट आली त्यांना भारत सगळा इस्लामी बनवायचा होता, पण ते सक्सेस झाले नाही. पण आता इंग्रजांना असं वाटायला लागलं की भारत हा ख्रिश्चनमय बनवायचा. ख्रिश्चन मिशनरी इंग्लंडहून भारतात यायला लागलेले आहेत. आणि या ख्रिश्चन मिशनरी काय करायचे? गोड बोलून काटा काढायचे. तुम्ही आजही कुठल्या ख्रिश्चन मिशनरीमध्ये गेलात तर इतके गोड बोलतात, इतके प्रेमाने ते बोलतात, आपल्याला वाटतं किती चांगली माणसं आहेत. हे तर प्युअर इंग्लंडच्या ख्रिश्चन मिशनरी होत्या. येशूने आम्हाला सांगितले प्रेमाने राहा, ते प्रेमानेच राहायचे. पण प्रेमाने राहता राहता कुठे काटा टोचतील काही सांगता येत नव्हतं. त्यांचं एकच धोरण होतं की भारतामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. जेवढ्या भारतीयांना आपल्या धर्मात घेता येईल तेवढ्या भारतीयांना घ्यायचं. आणि वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांनी हा धर्म प्रसार करून घेतलाय. धार्मिक जे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये द्वेष निर्माण झाले धार्मिक बाबतीमध्ये हस्तक्षेप जो केलेला आहे हा सुद्धा हस्तक्षेप केला. भारतीय धर्म जे होते म्हणजे तोपर्यंत काही जे भारतीय मुस्लिम जे इथं मुस्लिम बनलेले भारतातले लोक ते इथंच राहिले, ते काही गेले नाहीये भारत सोडून. बौद्ध इथले, जैन इथले, हिंदू इथले यांनी लालूच दाखवून तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ आणि म्हणून अनेकांना ख्रिश्चन म्हणजे दोन्ही साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा अवलंब केला आणि लोकांना ख्रिश्चन बनवायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला आम्ही नोकऱ्या देतो, तुम्ही ख्रिश्चन व्हा. त्यामुळे अनेक जण ख्रिश्चन त्यावेळी झाले. काहींना खोटे आरोपाखाली अटक केली, तुला तुरुंगातून सोडतो, ख्रिश्चन हो, अशा अनेक लोकांना ख्रिश्चन केलं. लढाईमध्ये जिंकलेले जे गुलाम होते त्यांना जबरदस्ती केली ख्रिश्चन होण्याची. प्रत्येक ठिकाणी ख्रिश्चन धर्माच्या शाळेमध्ये फक्त ख्रिश्चन संस्कृती शिकवली जायची.
त्यामुळे भारतीय लोकांवर ख्रिश्चन संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, भारतीय अंधश्रद्धांचा फायदा इंग्रजांनी घेतला. भारतीयमध्ये अंधश्रद्धा होत्या हिंदू समाजामध्ये. पहिली अंधश्रद्धा होती जलपर्यटन करायचं नाही, समुद्रावर जायचं नाही होडी घेऊन, जहाज घेऊन, आणि जो समुद्रावर गेला तो बाटला. आपल्याला हसायला येईल, कारण हिंदूंना असं वाटायचं की जे समुद्रातून आले त्यांनी आपल्यावर अत्याचार केले, अन्याय केले, त्यामुळे आपण समुद्रावर जायचंच नाही. त्यावेळेचे काय झालं होतं, पूर्वीचं ज्ञानी लोक राहिलेले नव्हते. हे आता कमी ज्ञानी अर्ध डोक्याचे लोक होते, त्यांनी नियम केला. फक्त शिवाजी महाराजांनी या नियमाला आघात केला आणि आरमार उभं केलं स्वतःचं आणि समुद्र पर्यटन सुरू केलं. पण तरी सुद्धा अनेक लोकांवर हा प्रभाव होता. समुद्रावर गेलं तर बाटला, आणि बाटला समुद्रावर गेलास तर हिंदू धर्मात प्रवेश नाही. मुसलमानाच्या हातचं पाणी प्याला तरी बाटला, हिंदू धर्मात प्रवेश नाही. जर ख्रिश्चन जे आले ना, ख्रिश्चनला आजही लोक आपले मस्करी पाववाले म्हणतात. कारण काय झालं, आपण भाकरी खातो, ते पाव खातात, आणि त्यामुळे पाव बिस्किट खाल्लं तर ख्रिश्चन बनणार, आणि त्यामुळे पाव बिस्किटाला स्पर्श करायचा नाही, ही सुद्धा बंदी होती. इंग्रजांनी नेमकं काय केलं, या गोष्टीचा फायदा घेतला, आणि इंग्रजांनी भारतीय सैनिकांना जबरदस्तीने जलपर्यटन करण्यास भाग पाडलं. म्हणजे ब्रह्मदेशशी जेव्हा युद्ध झालं इंग्रजांचं, तेव्हा त्यांनी समुद्रातून भारतीय सैनिक यायला तयार नाही, पण जबरदस्ती नेलं. आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे भाऊबंद त्यांना धर्मात घ्यायला तयार नाही, कारण जलपर्यटन केले तू. बऱ्याच युद्धांमध्ये असं घडलेलं आहे. त्यामुळे सैनिक भडकलेले. एवढंच नाही, पाव बिस्किटाला विरोध करतायत भारतीय लोक. त्यामुळे काही कोंबायची गरज नाहीये लोकांच्या तोंडात जबरदस्तीने. एकदम सोपी आयडिया काढली. त्यावेळी काय करायचे लोक, कुठलं पाणी प्यायचे, विहिरीचं. एक विहीर असायची, आजूबाजूचे लोक यायचे आणि त्या विहिरीचं पाणी प्यायचे. हे काय करायचे, रात्री बेरात्री एखादा ख्रिश्चन माणूस किंवा एखाद्या गरीब माणसाला सांगायचे, जा आणि काय कर, त्या पाण्यामध्ये एखादा पाव बिस्किट हे टाकून ये. त्यावेळी लोक पहाटे उठायचे, पाणी भरायचे, तेच पाणी पिलं जायचं, आणि अचानक उजेड पडल्यानंतर एखादा पाव तरंगत असताना दिसला आणि मग हाहाकार माजायचा, आणि अख्ख्या गावभर बातमी यायची, कोणी कोणी पाणी प्यायलं. म्हणजे जेवढे ज्यांनी या विहिरीचं पाणी प्यायलं ते झाले ख्रिश्चन. त्यांना हिंदू धर्मात प्रवेश नाही, आणि त्यामुळे हिंदूंच्या या घातक समजुतींमुळे काय झालंय की अनेक लोक ख्रिश्चन बनलेले आहेत. जेवढे इंग्रज कारणीभूत होते, त्यावेळेचे भारतीय लोक सुद्धा कारणीभूत होते या बंद्या टाकण्यासाठी. आणि इंग्रजांनी याचा फायदा घेतला, संस्कृतीला धक्का लावला, भारतीय लोकांना धर्मांतरित केलं. सैनिकांमध्ये काही धार्मिक प्रथा होत्या. शीख लोक पगडी बांधायचे, दाढी वाढवायचे. मुस्लिम लोक दाढी वाढवायचे. बघा, प्रत्येक ठिकाणी हिंदू लोक गंध लावायचे. आणि यांच्या धार्मिक प्रथांवर प्रहार केला इंग्रजांनी. इंग्रजांनी काय केलं, युद्धात, कारण आपल्याला म्हणजे मिलिटरीचे नियम वेगळे असतात. जर पंजाबी असेल तर त्याने केस वाढवायचे नाही, दाढी वाढवायची नाही, मुस्लिमांनी दाढी कापून टाकायची, हिंदूंनी गंध लावायचा नाही. अशा धर्मावर प्रहार त्यांनी केला, आणि त्यामुळे शीख भडकले, मुस्लिम भडकले, हिंदू भडकले, अजून कोणी इतर धर्माचे त्यांच्यावर काही बंधनं आणली असेल ते सैनिक भडकले, आणि सैनिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. कारण शीख पंथामध्ये 5 पैकी या गोष्टी सांगितलेल्या आहे की केस वाढवायचे, ते बांधायचे, दाढी वाढवायची. या प्रथेला धक्का बसलेला आहे. मुस्लिमांना धर्माने सांगितले दाढी वाढवायची म्हटल्यावर त्या प्रथेला धक्का बसलाय. हिंदूंना सांगितलेलं आहे गंध लावायचा, पण प्रत्येक हिंदू त्या काळामध्ये गंध लावत होता, पण मिलिटरीमध्ये सांगितलं गंध लावायचं नाही. बघा आता यामध्ये काय झालं की सगळ्या धर्माचे लोक, सर्व धर्माचे सैनिक या ठिकाणी विथरलेले आहेत. आणि या काळात सैन्यामध्ये प्रमाण जर बघितलं, हे प्रमाण जवळजवळ आपण 6:1 असं प्रमाण हो. 6:1 म्हणजे 6 डॅश केला 1.
एक म्हणजे कोण? युरोपियन. आणि 6 म्हणजे कोण? तर भारतीय. एका युरोपियन किंवा इंग्रज सैनिकामागे 6 भारतीय सैनिक सैन्यामध्ये होते. म्हणजे सैन्यामध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची आहे? तर भारतीय सैन्याची आहे. इंग्रज सैनिकांची फार कमी. आणि त्यामुळे भारतीय सैनिक असा विचार करायला लागले, जर आपण बंड केला, उठाव केला, तर आपलं सैन्य जास्त आहे, आपण या इंग्रजांना पिटाळून लावू शकतो. इथं हा विचार निर्माण झाल्यामुळे लोक उठावाकडे वळलेले दिसून येतात.